नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मऊ, लुसलुशीत आणि 2 दिवस सॉफ्ट राहणारी 3 पदरी चपातीची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या रेसिपीसाठी सर्वात आधी मी इथे एक परात घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी आणि त्यामध्ये पीठ चाळण्याची चाळणी घेतलेली आहे। या चाळणीमध्ये मी 2 वाटी इतके गव्हाचे पीठ टाकून घेतलेले आहे। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे। चपातीसाठी पीठ हे चाळूनच घ्यायचे, कारण पिठामध्ये चुकून जर एखादा गव्हाचा दाणा वगैरे राहिला असेल तो पिठात येत नाही, त्यामुळे पीठ चाळून घ्या। पीठ चाळून झाले की यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे। मिठामुळे चपाती खूपच छान लागते खायला। मीठ आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडंच टाकायचं, जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होईल। तर हे बघा, इथे आपले पीठ मळून झालेले आहे। अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता मी हाताला थोडेसे तेल लावून घेणार आहे। याआधी पण मी एक चपातीची रेसिपी शेअर केलेली आहे, ती पण नक्की बघा। आता हे हाताला लावलेलं तेल आपण मस्त पिठाला असं लावून घेणार आहोत आणि पुन्हा चांगलं हे मळून घेणार आहोत। आता हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करून घेणार आहोत। पीठ मळल्या लगेच चपात्या करायच्या नाही, थोडं त्याला रेस्ट करून घ्यायचं, म्हणजे चपात्या मऊ होतात। तर 10 मिनिटं झालेली आहेत। इथे बघा, आपलं पीठ पण मस्त रेस्ट झालेलं आहे। आता हे पुन्हा एकदा आपण मळून घेऊया। आता या पिठाचे आपण छोटे छोटे असे उंडे बनवून घेणार आहोत। असे उंडे बनवून घेतले की चपात्या आपल्याला पटकन बनवता येतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे उंडे बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे उंडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। उंडे बनवून झाले की यातला एक उंडा घ्यायचा आहे, त्याला कोरडं पीठ असं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आज मी तुम्हाला 3 पदरी चपाती कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि याला आपल्याला सर्व पोळीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। ह्या अशा पद्धतीच्या चपात्या माझी आजी करायची, खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीने जर चपात्या बनवल्या, आणि 2 दिवस या चपात्या सॉफ्ट राहतात। आता यावरती आपल्याला कोरडे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा अशी ही फोल्ड करून घ्यायची आहे आणि पुन्हा या साईडला पण आपण तेल लावून घेणार आहोत आणि यावरती पण आपण कोरडे पीठ टाकून पुन्हा ही फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे आपली त्रिकोणी याचीवाली उंडा तयार होतो। भरपूर माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना अशा पद्धतीने चपाती बनवता येत नाही, तर ही रेसिपी त्यांच्यासाठीच आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने हा त्रिकोणी आपण उंडा बनवून घेतलेला आहे याचा। आता याला दोन्ही साईडने आपण कोरडे पीठ लावून घ्यायचे आहे आणि ही चपाती अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे। आधी याचे कॉर्नर लाटायचे आणि मग ही अशी लाटता लाटता आपल्याला गोल बनवायची आहे। चपाती लाटताना आपल्याला हलक्या हाताने चपाती लाटायची आहे। जास्त जोर लावून जर आपण चपाती लाटली तर ती चपाती फुगत पण नाही आणि चांगली पण नाही लागत खायला, त्यामुळे अशी हलक्या हाताने आपण एकदम पातळ अशी चपाती लाटून घेणार आहोत। तर हे बघा, चपाती आपली मस्त पातळ लाटून झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते किती पातळ चपाती मी लाटलेली आहे ते। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मस्त गरम झालेला आहे। आता त्यावरती मी थोडे तेल टाकून घेतलेले आहे, कारण आपली ही पहिली चपाती आहे त्यामुळे ही चिटकू शकते। तर अशा प्रकारे मी चपाती टाकलेली आहे। चपाती टाकल्या टाकल्या लगेच पलटी करायची नाही, तिला असे थोडेसे बबल्स येऊ द्यायचे, मग ही पलटी करायची। चपाती भाजताना गॅस मीडियम ते फुल ठेवायचा, कमी गॅसवर चपाती भाजायची नाही। जर कमी गॅसवर चपाती भाजली तर ती चपाती मऊ नाही होत
अशी निब्बर बनते आणि खायला पण चांगली लागत नाही। तर हे बघा, आपण चपाती पलटी करून घेतलेली आहे। अशी गोल फिरून घ्यायची आणि पुन्हा दुसरी साईड पलटी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता चपाती इथे किती फुगलेली आहे। आता यावरती पुन्हा आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत। दोन्ही साईडनी आपण तेल लावून घेणार आहोत या चपातीला। पहिली चपाती आपली मस्त इथे भाजून झालेली आहे। आता ही आपण काढून घेणार आहोत। आता याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या चपात्या पण बनवूया। फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अतिशय नरम अशा चपात्या ह्या बनवू शकता। खूप सिंपल आहेत बनवायला। फ्रेंड्स, तुम्हाला जर त्रिकोणी उंड्याची गोल चपाती लाटता येत नसेल तर तुम्ही असाच त्रिकोणी उंडा करून त्याला असा गोल करून घ्यायचा हाताने आणि मग अशी गोल चपाती लाटायची आहे। त्या चपात्या पण मस्त होतात। दुसरी चपाती पण आपली इथे लाटून झालेली आहे। ती पण आपण जशी पहिली शेकून घेतली तशीच भाजून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। फ्रेंड्स, मला हाताने चपाती भाजण्याची सवय आहे। तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही इथे चपाती भाजण्यासाठी उलटणीचा वापर करू शकता। तर फ्रेंड्स, इथे माझ्या सर्व चपात्या इथे बनवून झालेल्या आहे। किती सॉफ्ट मऊ झालेल्या आहे मी तुम्हाला दाखवते। याला लेयर्स पण खूप छान आलेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा चपाती नक्की बनवा आणि तुमच्या चपात्या कशा झाल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।